नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परिसर अभ्यास सामान्य विज्ञान 1000 प्रश्न सिरीजमधील आज भाग 2. चला सुरू करू. 101. ट्रिटियम आणि ड्यूटेरियम हे मूलद्रव्याचे समस्थानिक आहेत. उत्तर हायड्रोजन. 102. कोणता अधातू हा अतिशय कठीण आहे? उत्तर हिरा. 103. मेदाच्या पचनासाठी जठरात काही प्रमाणात डॅश विकर स्रवले जाते. उत्तर लायपेज. 104. डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे हिरड्यातून रक्तदाब पडणे, सांधेदुखी इत्यादी आजार होतात. उत्तर क जीवनसत्व. 105. जे प्राणी अंडी घालतात त्यांना डॅश प्राणी म्हणतात. उत्तर अंडज प्राणी. 106. वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीवांची द्विनाम. सूत्रीय नामकरण पद्धती डॅश या स्वीडिश वैज्ञानिकांनी शोधून काढली. उत्तर कॅरोलस किनियस. 108. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? उत्तर कायटिन. 109. हेलियम मूलद्रव्याचा शोध कोणी लावला? उत्तर लोकेचर. 110. जलचर, उभयचर, खेचर व भूचर असे प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या संशोधकांनी केले? उत्तर अरिस्टॉटल. 111. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर यकृत. 112. क्षयरोगावरील उपचारांमध्ये डॅश हे प्रतिजैविक असते. उत्तर स्ट्रेप्टोमायसिन. 113. ऑक्सिजन तयार करताना डॅश हा उत्प्रेरक वापरतात. उत्तर मॅंगनीज डायऑक्साईड. 114. कवकांचा अभ्यास या शास्त्रात होतो त्या शास्त्राला डॅश म्हणतात. उत्तर मायकोलॉजी. 115. हिवतापावरील प्रभावी औषध डॅश आहे. उत्तर प्रायमाक्विन. 116. द्रवरूप डॅशचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी होतो. उत्तर नायट्रोजन. 117. डॅश जीवनसत्वाच्या आधिक्याने लहान मुलांच्या पिल्ला मोठे होते. उत्तर अ जीवनसत्वाच्या. 118. डॅश यामुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडवली जाऊन पृथ्वीभोवतालचे तापमान उबदार राहण्यास मदत होते. उत्तर कार्बन डायऑक्साईड. 119. फ्रान्सिशिमचा अनुक्रमांक डॅश आहे. उत्तर 87. 120. नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी डॅश हे स्केल वापरतात. उत्तर नॅनोमीटर. 121. काडेपेटीचा शोध कोणी लावला? उत्तर जॉन वॉकर. 122. कांजण्या आजार डॅशमुळे होतो. उत्तर विषाणूमुळे. 123. कोबाल्टचे समस्थानिक डॅश रोगाच्या उपचारासाठी वापरतात. उत्तर कर्करोग. 124. सेल्सिअस, केल्विन, फॅरेनहाइट ही एकके डॅश मोजण्यासाठी वापरले जातात. उत्तर तापमान. 125. मानवी शरीरात एकूण किती अमिनो आम्ल असतात? उत्तर 21. 126. डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे B12 जीवनसत्वाचा नाश होतो. उत्तर क जीवनसत्वाच्या. 127. पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. उत्तर बरोबर आहे. 123. शैवाल हे डॅश स्तरीय संघटनाचे उदाहरण आहे. उत्तर पेशी. 124. हेलियमचे इलेक्ट्रॉन संरूपण डॅश आहे. उत्तर 2. 125. प्राण्याचे पृष्ठवंशी व अपृष्ठवंशी असे वर्गीकरण कोणी केले? उत्तर कार्ल लिनियस. 126. धुण्याच्या यंत्राचा शोध कोणी लावला? उत्तर अल्वा फिशर. 127. डाऊन सिंड्रोम असलेल्या रोग्यांमध्ये डॅश गुणसूत्र असतात. उत्तर 47. 128. डायटम हा डॅशचा एकपेशीय प्रकार आहे. उत्तर शैवालाचा. 128. डॅश प्रकारची माती पांढऱ्या रंगाची असते. उत्तर केओलिन. 129. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी डॅश हा वायू वापरतात. उत्तर नायट्रोजन. 130. रबराचा प्रमुख देश म्हणून डॅश या देशाचा उल्लेख करता येईल. उत्तर ब्राझील. 131. डॅश जीवनसत्वाच्या अधिक्याने लहान मुलांच्या यकृताचा आकार वाढतो. उत्तर अ जीवनसत्वाच्या. 132. पानफुटी हे शाकीय प्रजननाच्या पद्धतीचे उदाहरण आहे. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. उत्तर बरोबर आहे. 133. बेरिलियमची संज्ञा काय आहे? उत्तर Be. 134. ऋणप्रभारित कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला? उत्तर विल्यम कुक. 135. डॅश या शास्त्रामध्ये दातांचा अभ्यास केला जातो. उत्तर ओडॉन्टॉलॉजी. 136.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर 2005 साली. 137. कोक हा कार्बनचा प्रकार असून डॅश या पदार्थावर प्रक्रिया करून तयार केला जातो. उत्तर कोळसा. 138. प्रत्येक धातू आयन तयार करताना डॅश हा मूलकण देतो. उत्तर इलेक्ट्रॉन. 139. कवकांची पेशीभित्तिका डॅश या शर्करेने तयार होते. उत्तर कायटिन. 140. जागतिक एड्स दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? उत्तर 1 डिसेंबर. 142. उत्सर्जन म्हणजे काय? उत्तर उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. 143. मानवाचे शास्त्रीय नाव उत्तर आहे. उत्तर होमोसेपियन. 144. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा उपयोग करतात. उत्तर सोडियम बायकार्बोनेट. 145. लिथियम मूलद्रव्याची संज्ञा डॅश आहे. उत्तर ली. 146. 1909 मध्ये ECG या उपकरणाचा शोध डॅश यांनी लावला. उत्तर इयान थोओन. 147 विषाणूंभोवती डॅशचे आवरण असते. उत्तर प्रथिनांचे. 148. चिनी मातीच्या वस्तूंना सुशोभित करण्यासाठी डॅश संयुग वापरतात. उत्तर आयर्न ऑक्साईड. 149. डॅश या वायूचा विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. उत्तर आर्गोन. 150. अमिबा पॅरामेशियम हे डॅश पेशीय प्राणी आहे. उत्तर एकपेशीय. 151. पृथ्वीवरील सुमारे डॅश टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. उत्तर 71%. 152. अस्थिविकृती डॅश जीवनसत्वाच्या अभावी होते. उत्तर ड जीवनसत्वाच्या. 153. बेरिलियम मूलद्रव्याचा अनुक्रमांक डॅश आहे. उत्तर 4. 154. जैविक तंत्रज्ञान म्हणजे काय? उत्तर जीवाणूंच्या मधील क्रियांचा अभ्यास म्हणजे जैविक तंत्रज्ञान. 155. केरेटोमॅलेशिया हा रोग डॅश जीवनसत्वांच्या अभावाने होतो. उत्तर अ जीवनसत्वाच्या. 156. डायनामाइटचा शोध कोणी लावला? उत्तर अल्फ्रेड नोबेल. 157. केल्विन फॅरेनहाइट ही एकके डॅश मोजण्यास उपयुक्त आहे. उत्तर तापमान. 158. प्रभारांना गतिमान करण्यासाठी आवश्यक असणारे बल पुरवणारे उपकरण म्हणजे डॅश होय. उत्तर विद्युत घट. 159. फुग्यात हवा भरली असता तो सर्व बाजूंनी सारखा फुगतो. कारण? उत्तर आतील हवेचा दाब सर्व बाजूने समान असतो. 160. तांबे तसेच पित्तळ यांचे क्षरण रोखण्यासाठी डॅशचा पातळ थर दिला जातो. उत्तर कथिल. 161. कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण संघटन आणि चयापचय करते? उत्तर मेद उती. 162. क जीवनसत्वांची प्रतिदिन किती गरज असते? उत्तर 240 मीटर. ग्रॅ. 163. खोड आणि पान यांच्या कक्षेत येणारा कोंब म्हणजे डॅश होय. उत्तर मुकुल. 164. आयोडीनच्या अभावामुळे डॅश रोग होतो. उत्तर गलगंड. 165. GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी करतात? उत्तर डोळ्यांची क्षमता. 166. हरितलवकचा शोध कोणी लावला? उत्तर ई हकेल. 167. कोणते धातू सर्वात कमी उष्णतेचे वहन करतात? उत्तर शिसे व पारा. 168. भारतात अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा केव्हा अस्तित्वात आला? उत्तर 1954 साली. 169. डॅश हे प्रतिजैविक घटसर्प व निमोनिया या रोगांवर उपचारांसाठी वापरली जाते. उत्तर पेनिसिलिन. 170. ECG म्हणजे? उत्तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. 171. दक्षिण अमेरिकेजवळील गेलापेगास बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे डॅश इतके वर्षे असते. उत्तर 70 वर्ष. 172. शरीरात सर्वप्रथम युरिया डॅशमध्ये तयार होतो. उत्तर यकृतामध्ये. 173. त्वचेचा कोरडेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर अ जीवनसत्वाच्या अभावी. 174. जागतिक जलदिन केव्हा पाळला जातो? उत्तर मार्च 22. 175. बेरिलियम मूलद्रव्याचा शोध कोणी लावला? उत्तर HN वाकलेनिन. 176. अणुसिद्धांत डॅश यांनी मांडला? उत्तर जॉन डाल्टन. 177. टेलिफोनचा शोध कोणी लावला? उत्तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल. 178.
क्षयाचा जीवाणू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधला? उत्तर रॉबर्ट कॉक. 179. सर्वात पहिला विद्युत घट डॅश यांनी बनवला? उत्तर व्होल्ट. 180. आपल्या सभोवती प्रचंड वजनाचा हवेचा दब असूनही आपल्याला तो जाणवत नाही? उत्तर कारण आपल्या शरीरातील दाब हा वातावरणाच्या दाबा एवढा असतो. 181. तांबे व जस्त यांच्या मिश्रणातून डॅशची निर्मिती होते? उत्तर पितळ. 182. रेबीज हा रोग डॅशमुळे होतो? उत्तर विषाणूमुळे. 183. कोणते जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळते? उत्तर क. जीवनसत्व. 184. डॅशवंशीय प्राण्यांच्या शरीरावर खवले केस किंवा पिसे असतात? उत्तर पृष्ठवंशी. 185. अणूचे वस्तुमान हे केंद्रकातील डॅशच्या संख्येवर अवलंबून असते? उत्तर न्यूट्रॉन व प्रोटॉन. 186. डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात? उत्तर रक्तपट्टिका. 187. लिथियमचा अणुक्रमांक किती आहे? उत्तर 3. 188. लयकारिकेचा शोध कोणी लावला? उत्तर ख्रिश्चन D-W. 189. मॉर्फिन हे कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? उत्तर ऑपियम पॉपी. 190. डॅश रोगकारकांमुळे अन्न पाणी दूषित होते? उत्तर आदिजीव. 191. टिश्यू कल्चरमध्ये नवीन सजीव निर्माण करताना डॅशचा उपयोग होतो? उत्तर सजीव पेशीचा. 192. डॅश डासाची मादी चावल्यामुळे हिवताप होतो? उत्तर अनाफिलीस. 193. तापमान मोजण्यासाठी डॅश मीटरचा उपयोग होतो? उत्तर थर्मा. 194. डॅश या रोगात रक्त लघवीद्वारे बाहेर पडते? उत्तर हिमचुरिया. 195. जीवनसत्वांची प्रतिदिन गरज डॅश असते? उत्तर 1 ग्रॅम. 196. वजन म्हणजे? उत्तर वस्तुमान आणि गुरुत्वबल यांचा गुणाकार. वस्तुमान गुणिले गुरुत्वबल. रेताड मातीत जलसंधारण क्षमता डॅश असते? उत्तर कमी. मॅग्नेशियम मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती आहे? उत्तर 12. 199. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? उत्तर चेडविक. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? उत्तर थॉमस एडिसन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल. एक्झामसाठी बेस्ट लक. थँक्स.